हो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. इतके दिवस माझे ब्लॉग बंद होण्याचे कारण म्हणजे माझा मोबाईल खराब झाला होता, त्यामुळे मी आता नवीन मोबाईल घेतले. सो मग आता इथून रोज डेली ब्लॉग येतील माझे. जसं की आता उन्हाळा चालू झाला, त्यामुळे मी माठ वगैरे स्वच्छ धुवून पुसून साफ करून ठेवलेलं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे त्यामध्ये. आणि भांडे वगैरे आवरून किचन ओटा एकदम साफ करून ठेवलाय. किचन ओटा साफ असलं तेव्हाच बरं वाटते. त्याच्यावर पसारा झाला ना, लय वैताग येते यार. आणि उन्हाळा म्हणजे कच्ची कैरीचा सीझन. कच्ची कैरी मला तर खूप आवडते. मी कैरी कट करून मस्त त्यावर चटणी मीठ टाकून असतं मजेदार खाल्लं ना, की काय सांगू तुम्हाला. आणि ते आंबट तिखट इतकं छान लागत होतं. पाणी सुटते तोंडाला माझ्या तर. खूप खूप यमी होतं. मला ना खूप आवडते यार असं त्याच्यावर चटणी मीठ टाकून खायला. नंतर काय मग मी माझे कामं वगैरे आवरून घेतले. कामं काय आपले सरायचे आहेत, काय दिवसभर चालत राहायचे, काही ना काही तर हे नाही तर ते नाही तर हे. इकडे मी भाकरी करत होते आणि सगळ्यांसाठी मी अशी पतला पतला छोट्या छोट्या भाकरी करते, पण मी माझ्यासाठी अशी एकदम रोडगा टाईप. दोन भाकरीचे एकच, कोण कोण दोन दोन करायची मेहनत करावं. मग भाकरी झालं की काय, मग मी जेवायला वाढले सगळ्यांना. मी जेवण केलं मस्त. आज मी तक्कू बनवला होता कच्च्या केरीचा, भाकर, असं मस्त मस्त गावरान जेवण बनवलं होतं. तर मंडळी या जेवायला. इकडं आमचं जेवण आवरून झालं की इकडं पार्थ आणि समूची मस्ती चालू होती. पार्थला खूप झोप होती, त्यामुळे की नाही ते खूप झोपायचा प्रयत्न करत होता, पण समू का त्याला झोपू देत नव्हती. त्याची केस ओढत होती, त्याला त्याच्या पांघरणात घुसून अशी मस्ती करू लागली. त्यामुळे पार्थ खूप चिडत होता समूमुळं. तर हा होता माझा डेली व्लॉग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि हां, गुड नाईट.